Good afternoon to all of you. Once more, good afternoon to all of you. नमस्कार, माझं नाव मयुरी कदम. सो आज आपण इथे 12वीचा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स यामधले छोटेसे पॉईंट बघणार आहोत. ते म्हणजे टीएस ऑफ अँथर, मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि पॉलिनेशन. चला तर आपण पॉईंट्सला स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे टीएस ऑफ अँथर. Tears of anther. So what is mean by the tears of anther? Tears of anther means ट्रान्सवर्सल सेक्शन. तर आता ट्रान्सवर्सल सेक्शन तर आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल अँथर. अँथर कुठून आला, कसा आला, ह्याच्यासाठी आपल्याला थोडक्यामध्ये अँड्रोशियम बघावं लागेल. सो व्हॉट इज मीन बाय द अँड्रोशियम? अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स ऑफ फ्लावर. अँड्रोशियममध्ये डिफायनाइट्स नंबर ऑफ स्टेमन आहेत, म्हणजे मोजण्यायोग्य स्टेमनचे नंबर आहेत. आणि अँथर हा फर्टाईल जेनेसियस पार्ट आहे स्टेमनचा. आता आपल्याला कळालं अँथर हा कुठून आला आणि कसा आला. आता आपल्याला बघायचं अँथर हा कसा आहे. सो आता अँथर इज बायलोब्ड. अँथर इज बायलोब्ड. अँथरला 2 लोब आहेत. अँथर इज अ डायथिकस. आता डायथिकस कसा आहे, आता हे 2 लोब आहेत. तर आपण एक लोब सेपरेट बाजूला काढूया. ही एक लोब आहे आणि ही एक लोब आहे. तर ह्या हे 2 लोब आहेत. एका लोबमध्ये 2 पोलन सॅक आहेत. एका लोबमध्ये 2 पोलन सॅक आहेत. 2 लोबमध्ये किती पोलन सॅक आहेत? 4. तर आता आपल्याला अँथरचे टाईप बघायचे आहेत. अँथरचे टाईप किती आहेत? 2 टाईप. एक मोनोसियस अँथर आणि दुसरा आहे डायसियस अँथर. आता मोनोसियस अँथरमध्ये कसं असते, मोनोसियस अँथरमध्ये 2च पोलन सॅक असतात. किती असतात पोलन सॅक? आणि डायोसियस अँथरमध्ये किती असतात? 4. आणि डायोसियस अँथरमध्ये 4 पोलन सॅक असतात. म्हणून त्याचं नाव काय आहे? टेट्रास्पोरॅन्जिएट. तर आपल्याला कळालं अँथर कसं आहे. तर आपण एक फ्लो चार्टच्या इमॅच्युअर अँथर फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये बघूया. इमॅच्युअर अँथर. इमॅच्युअर अँथर हा ग्रुप आहे, ग्रुप ऑफ अ पॅरेंट कायमाटस टिश्यू. इमॅच्युअर अँथर इज ग्रुप ऑफ पॅरेंट. अरे आवाज येऊ द्या ना. Group of a parent caematous tissue. Parent caematous tissue हे डिफरन्शिएशन मध्ये जाऊन हायपोडर्मल सेल तयार करतात. काय तयार करतात? हायपोडर्मल सेल तयार करतात. हायपोडर्मल सेल गिव्स राइज टू आर्चिस्पोरियल सेल. काय? आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल नाही का, हॉरिझॉन्टली डिवाइड होतात 2 टाइप्समध्ये. आर्चिस्पोरल सेल हॉरिझॉन्टली डिवाइड होतात 2 टाइप्समध्ये. आर्चिस्पोरियल सेल डिवाइड होतात 2 टाइप्समध्ये. एक म्हणजे इनर सेल. काय आहे? आणि दुसरी म्हणजे काय आहे? आउटर सेल. तर पहिल्यांदा आपण डिस्कस करूया इनर सेल. इनर सेलमध्ये पहिल्यांदा काय होतात? स्पोरोजिनस सेल तयार होतात. स्पोरोजिनस सेल गिव्स राइज टू स्पोरोजिनस
tissue. Sporogenous cell gives rise to sporogenous tissue gives rise to microspore mother cell. काय म्हणजे काय तयार करतात ते? मायक्रोस्पोर मदर सेल काय देतात? मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर. आता हे झालं इनरचं. आता आपल्याला बघायचं आउटरमध्ये. आउटरमध्ये काय होतात? परायटल सेल तयार होतात. परायटल सेल जे आहेत ना त्या अँथरचे वॉल तयार करतात. अँथरचे वॉल काय तयार करतात? अँथर वॉल्स तयार करतात. किती वॉल आहेत? 4 वॉल आहेत. किती वॉल आहेत? पहिला आहे इपिडर्मिस. दुसरं काय होतं? एंडोथेसियम. एंडोथेसियम. तिसरं काय होते? मिडल लेयर. आणि चौथं काय आहे? टॅपेटम. तर आता हे झालं. तर आपण आता टीएस ऑफ अँथर बघूया. टीएस ऑफ अँथर पहिल्यांदा आपण काय बघितलं? टीएस ऑफ अँथर. व्हॉट इज मीन बाय द टीएस ऑफ अँथर? तर पहिल्यांदा आपण असं बघितलं की अँथर कुठून आलेलं आहे. तर अँथर कुठून आले ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? अँड्रोशियम. अँड्रोशियम काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक फ्लो चार्ट बघितला होता. फ्लो चार्ट कशाचा बघितला होता? इमॅच्युअर अँथरचा. इमॅच्युअर अँथर हे म्हणजे त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ पॅरेंट कायमॅटस टिश्यू आहेत. त्याच्यानंतर पॅरेंट कायमॅटस टिश्यू आहेत. ते नाही का हायपोडर्मल सेल तयार करतात. हायपोडर्मल सेल काय यूज करतात? आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल हॉरिझॉन्टली डिवाइड होऊन काय तयार करतात? 2 इनर सेल आणि आउटर सेल. इनर सेलमध्ये आपण बघितले होते स्पोरोजिनस सेल. स्पोरोजिनस सेल गिव्स राइज टू पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यू गिव्स राइज टू आणि मायक्रोस्पोर मदर सेल गिव्स राइज टू. नंतर हे झालं इनरचं. आज आपण बघितलं होतं. नंतर आउटर. आउटरमध्ये आपण अँथरचे वॉल लेयर बघितले होते का नाही? मग आता नाव सांगा त्याचे. पहिल्यांदा कोणतं बघितलं होतं? इपिडर्मिस. त्याच्यानंतर दुसरं काय बघितलं होतं? एंडोथेसियम. त्याच्यानंतरचा कोणता होता? मिडल लेयर. आणि त्याच्यानंतर टॅपेटम. तर आपण एका वॉलची आता इन्फॉर्मेशन बघूया. इपिडर्मिस काय करते? इपिडर्मिस हा सराउंडेड आहे ह्या पोलन सॅकच्या भोवती. पोलन सॅकच्या भोवती. आणि हा फक्त प्रोटेक्शनचं काम करतो. हे पण एंडोथेसियम हा कंटिन्युअस लेयर आहे आणि ती फक्त सिंगल लेयर आहे. तो पण प्रोटेक्शनचंच काम करतो. मिडल लेयर पण प्रोटेक्शनचंच काम करतात. ह्या तिन्ही पण जे आहेत ना ते प्रोटेक्शनचं काम करतात. जसे की आई वडील आपलं प्रोटेक्शन करतात का नाही? मग तसं हे तिन्ही पण लेयर काय करतात? प्रोटेक्शनचं काम करतात. तिन्ही पण लेयर प्रोटेक्शनचं काम करतात. आणि टॅपेटम काय आहे? न्यूट्रिटिव्ह टिश्यू. आता न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणजे काय? ते त्याचं पालन पोषण करते. आपले आई वडील आपल्याला मॅच्युअर होईपर्यंत पालन पोषण करतात का नाही? आपल्याला खाऊ पिऊ घालतात. तसंच हा टॅपेटम ह्याच्यामध्ये जे पोलन ग्रेन्स आहेत ते मॅच्युअर होईपर्यंत ह्याला खाऊ पिऊ घालतात, ह्याला मोठं करतात. हो का नाही? यस. तर आता हा इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर हे तिन्ही पण देहिसंसमध्ये काम करतात. हा जो एंडोथेसियम आहे ना, जेव्हा इथले जे पोलन ग्रेन्स आहेत ना, आहेत का नाही ते पोलन ग्रेन्स येस, ते पोलन ग्रेन्स मॅच्युअर होईपर्यंत हे एंडोथेसियम जेव्हा हे मॅच्युअर होतात ना, हे एंडोथेसियम डिस्ट्रॉय व्हायला लागतात. डिस्ट्रॉय म्हणजे काय? नष्ट व्हायला लागतात. हे मिडल लेयर पण सेम तसंच करते. जेव्हा हा इथले जे पोलन ग्रेन्स मॅच्युरिटीमध्ये येतात तेव्हा इथली ही लेयर नाही का ही
म्हणजे डिस्ट्रॉय व्हायला लागते. इपिडर्मिस, एंडोथेसियम आणि मिडल लेयर हे देहिसंसमध्ये कामाला येतात. आता प्रश्न पडतो व्हॉट इज मीन बाय द देहिसंस. आता देहिसंस म्हणजे काय? देहिसंसचं नेचर जे आहे ना ते हायग्रोस्कोपिक नेचर आहे. आता हायग्रोस्कोपिक नेचर म्हणजे काय? देहिसंस हे इन्व्हायरमेंटमधून ओलावा ॲब्सॉर्ब करतो, मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो आणि मॉइश्चर ॲब्सॉर्ब केल्याच्यानंतर हे फुगतं. फुगल्याच्यानंतर काय होणार आहे? फुगल्याच्यानंतर फुटणार आहे. एक्झाम्पल आपला फुगा आहे, फुग्यामध्ये हवा भरली, जास्त भरली, मग शेवटला तो काय होणार आहे? फुटणार आहे. जास्त हवा भरल्या फुटणारच आहे. मग ह्या जसं हे ओलावा ॲब्झॉर्ब करून मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून हे फुगणार आहे, फुगल्याच्यानंतर फुटणार आहे. पण त्या देहिसंस होण्याच्या अगोदर एक कंडिशन येते, ती म्हणजे काय? हे जे 2 पोलन सॅक आहेत ना, आहेत का नाही 2 पोलन सॅक? ह्या पूर्ण टीएस ऑफ अँथरमध्ये किती पोलन सॅक येतात? 4. मग आता हे पूर्ण 4 आहेत ना, मग काय होतं आहे? देहिसंसच्या अगोदर हे फुटण्याच्या अगोदर ह्या ज्या 2 पोलन सॅक आहेत ना त्या 1 पोलन सॅकमध्ये रूपांतर होतं आहे त्याचं. ह्या दोन्ही पोलन सॅकचं किती सेलमध्ये रूपांतर होतं आहे? एका सेलमध्ये रूपांतर होते. आता समजा आपण इथं आता ते काढून घेऊया. एका सेलमध्ये रूपांतर झालं. आता फुगल्याच्या नंतर आता काय होणार आहे? हे फुटणार आहे ना. मग फुटल्याच्या नंतर ह्याच्या बाहेर काय पडणार आहेत? पोलन ग्रेन्स. मग हे झालं फुटणारे, पहिले मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणारे, फुगणारे, फुगल्याच्या नंतर फुटणारे, फुटल्याच्या नंतर काय होणार? पोलन ग्रेन्स बाहेर पडणार आहेत. हे झालं आता आपलं टीएस ऑफ अँथर. आय होप तुम्हाला चांगलं समजलं असेल. समजलं का नाही? मग सांगा सगळ्यात आउटर मोस्ट लेयर कोणती होती? त्याच्यानंतर ह्याच्यातली सिंगल लेयर कोणती होती? एंडोथेसियम. ह्याच्यातला न्यूट्रिटिव्ह टिश्यू कोणता आहे? किती सेल, किती वॉल लेयर देहिसंसमध्ये मदत करतात? कोणते कोणते? गुड. तर आता आपण बघूया मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस. सॉरी हां. What is mean by the microsporogenesis? The process of formation of microspore from the microspore mother cell is called as microsporogenesis. तर याच्यामध्ये पण आपण एक फ्लो चार्ट बघूया. तो अगोदर पण आपण त्या इनर लेअरमध्ये बघितलेला आहे. पहिल्यांदा काय होतात? स्पोरोजिनस सेल तयार होतात. स्पोरोजिनस सेल गिव्स राईज टू sporogenous tissue. Sporogenous tissue gives rise to microspore mother cell. Microspore हे मायक्रोस्पोर मदर सेल जी आहे ना ती मिओसिस दाखवते, म्हणजे रिडक्शनल डिव्हिजनमध्ये जाते. ही रिडक्शनल डिव्हिजनमध्ये जाऊन ही 4 हॅप्लॉइड सेल तयार करते. 4 हॅप्लॉइड सेल. त्याच्यानंतर आता हॅप्लॉइड कसं काय? हे जे स्पोरोजिनस सेल आहेत ना हे पण आहे डिप्लॉइड. हे स्पोरोजिनस टिश्यू पण आहेत ना हे पण आहे डिप्लॉइड. आता डिप्लॉइड म्हणजे काय? 2 सेट ऑफ क्रोमोझोम. जे मायक्रोस्पोर तयार व्हायले ते कसे व्हायले? तर हॅप्लॉइड. आता त्याच्यामध्ये त्याचा शेप कसा असते? काही ह्याच्यामध्ये टेट्राहायड्रल शेप असते. कसा असते? आणि काही एक्सेप्शन केसमध्ये त्याचा लिनियर पण शेप असते. कसा असते? लिनियर पण शेप असते. तर हे कशी तयार होणार इथं? हे हॅप्लॉइड तयार होणार आहेत. 1 सेट ऑफ क्रोमोझोम. तर आपण काय बघितलं मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये? पहिल्यांदा त्याची डेफिनेशन बघितली. डेफिनेशन काय होती? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम द मायक्रोस्पोर मदर सेल इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोजेनेसिस. त्याच्यानंतर आपण फ्लो चार्ट बघितला. पहिल्यांदा काय तयार होऊ लागले? त्याच्यानंतर काय यूज करू लागलं? ती कशामध्ये जाऊ लागली?
म्हणजेच मिओसिस दाखवू लागली. त्याच्यापासून किती सेल तयार झाले? 4. मग आता हे झालं आपलं मायक्रोस्पोरजेनेसिस. हे समजलं का तुम्हाला? येस ऑर नो? तर आपल्याला बघायचं आता पॉलिनेशन. Pollination. What is mean by the pollination? The transfer of pollen grains from anther to stigma, or same flower or same plant or same species or different species is called as pollination. The type of a pollination. Type of a pollination. So 2 type of a pollination. One is the self pollination. Type of pollination. One is the self pollination and second is the क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन मध्ये अजून 2 आहेत. कोणते कोणते? ऑटोगॅमी आणि गायटेनोगॅमी. ऑटो गायटेनो. ऑटोगॅमी मध्ये अजून 2 आहेत. ते म्हणजे होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी. होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी. तर आता आपण बघूया होमोगॅमी पहिल्यांदा. ऑटोगॅमी मधली होमोगॅमी बघूया. तर होमोगॅमी मध्ये काय होते? एक फ्लावर आहे, सेम प्लांट, सेम स्पीसीज आणि सेम फ्लावर. एकच फ्लावर आहे. एकाच फ्लावर मधला अँड्रोशियम आणि एकाच फ्लावर मधली गायनोशियम सेम टाइमला मॅच्युअर राहिलेत. कोणत्या टाइमला मॅच्युअर राहिलेत? सेम टाइमला मॅच्युअर राहिलेत. आणि त्याच्यामध्ये जे पॉलिनेशन व्हायले ना, सॉरी हे पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं. होमो मीन्स काय? ओपन. गॅमी मीन्स मॅरेज, फ्युजन और मॅरेज. होमो मीन्स ओपन अँड गॅमी मीन्स मॅरेज. तर ह्याच्यामध्ये काय होते? एकच फ्लावर असते, त्याच्यामधला अँड्रोशियम, त्याच्यामधली गायनोशियम एकाच टाइमला मॅच्युअर राहिलेत आणि ते पॉलिनेशन आहे ना ते ओपन कंडिशनला व्हायले. ते काय व्हायले? आता समजलं तुम्हाला हे होमोगॅमीचं. आता आपण जाऊया गायटेनोगॅमीकडं. सॉरी क्लिस्टोगॅमी. क्लिस्टॉन्स मीन्स क्लोज, गॅमी मीन्स मॅरेज. तर आता क्लिस्टोगॅमीमध्ये काय होते? सेम म्हणजे फ्लावर सेमच आहे पण ते काय होले? क्लोज कंडिशनला व्हायले. त्याच्यामध्ये अँथर पहिल्यांदा मॅच्युअर होऊ द्या का गायनोशियम दुसऱ्यांदा मॅच्युअर होत. त्याच्यामध्ये मॅच्युरिटीचं वगैरे काय नाही, फक्त क्लोज कंडिशनला पॉलिनेशन व्हायले. कळालं क्लिस्टोगॅमीचं? आता आपण कशाकडे जाणार आहोत? गायटेनोगॅमी. आता गायटेनोगॅमीमध्ये काय होणार आहे? समजा एक हा प्लांट आहे. आता कसा पण येऊ द्या, समजून घ्या. हे प्लांट आहे, हे आहे इथं फ्लावर. सेम प्लांट बॉडी आहे, फक्त सेम प्लांट बॉडी आहे, फक्त फ्लावर डिफरंट आहेत. समजा एक वरती फ्लावर आहे, एक खालती फ्लावर आहे. या फ्लावरमधल्या अँड्रोशियमचे पोलन ग्रेन्स कोणत्याही पॉलिनेटिंग एजंट थ्रू म्हणा, वाऱ्या थ्रू घेऊया आपण, एअर थ्रू आले ह्या फ्लावरच्या गायनोशियमकडे. ह्या गायनोशियमच्या हे स्टिग्मावरती येणार. स्टिग्मावरती डिपॉझिट झाल्यानंतर स्टिग्मा त्याला फेवरेबल कंडिशन देणार, तिथं पॉलिनेशन होणार. आता आपण हे झालं गायटेनोगॅमीचं. पहिल्यांदा होमोगॅमीमध्ये आपण काय बघितलं? सेम फ्लावर होतं, ते सेम टाईमला मॅच्युअर होऊ लागले आणि ओपन कंडिशनला पॉलिनेशन होऊ लागलं. दुसऱ्यांदा क्लिस्टोगॅमीचं होतं, ते क्लोज कंडिशनला पॉलिनेशन होऊ लागलं. इथं कसं आहे? सेम फ्लावर आहे का? नाही, पण प्लांट बॉडी सेम आहे ना, म्हणून हे सेल्फ पॉलिनेशन आहे. प्लांट बॉडी सेम आहे, फक्त फ्लावर डिफरंट आहेत, म्हणून ह्याला काय म्हणतात? फंक्शनली हे काय आहे? क्रॉस पॉलिनेशन. पण जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन आहे. आता फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन कसं काय? ती
तिकडे जे दोन होते होमोगॅमी आणि क्लिस्ट्रोगॅमी तिथं सेम फ्लावरवरती होऊ लागलं पॉलिनेशन, पण इथं दोन म्हणजे डिफरंट फ्लावर आहेत ना, पण सेम ह्याचे आहेत, म्हणून ह्याला फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन आणि जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. तर हे बघितलं आपण, क्लिस्ट्रोगॅमी बघितली, ऑटोगॅमीमधली गायटेनोगॅमी बघितली, ऑटोगॅमीमधली होमोगॅमी बघितली आणि इथली क्लिस्ट्रोगॅमी बघितली. आता आपल्याला इकडे बघा, इकडे क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे. ह्याच्यामध्ये किती येतं, कोणते कोणते, झेनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. आता झेनोगॅमीमध्ये कसं होतं ते बघूया आपण. इकडे तर सगळं सेमच होऊ लागलं, फक्त त्या गायटेनोगॅमीमध्ये डिफरंट फ्लावर होतं, प्लांट सेमच होतं. झेनोगॅमीमध्ये काय होते, स्पेसिस सेमच असणार आहे, फक्त प्लांट आणि फ्लावर डिफरंट आहेत. स्पेसिस सेम, फक्त प्लांट आणि फ्लावर काय आहेत डिफरंट आहेत. तर मग आता ही एक प्लांट बॉडी आहे, इथं समजा ह्याला फ्लावर आलेलं आहे. ही एक प्लांट बॉडी आहे, इथं त्याला फ्लावर आलेला आहे. तर झेनोगॅमीमध्ये काय होते, ह्या अँड्रोशियमचे पोलन ग्रेन्स ह्याच्या गायनोशियमवर पडणार आहेत. म्हणजे गायनोशियमच्या कशावर पडणार आहेत, स्टिग्मा. स्टिग्मावरती आल्यानंतर ते काय करणार आहे, स्टिग्मा फेवरेबल कंडिशन देणार. फेवरेबल कंडिशन दिल्याच्यानंतर तिथं पॉलिनेशन होणार आहे. मग पॉलिनेशन हे समजलं का तुम्हाला झेनोगॅमीचं. बाकी सगळं कसं होतं, होमोगॅमीमध्ये सेम फ्लावरवरती सेम प्लांट सेम स्पेसिस, क्लिस्ट्रोगॅमीवरती पण सेम फ्लावर, फक्त क्लोज कंडिशनला पॉलिनेशन. गायटेनोगॅमीचं प्लांट सेमच होतं, फक्त फ्लावर डिफरंट होते. आणि झेनोगॅमीमध्ये कसं आहे, प्लांट डिफरंट फ्लावर डिफरंट पण स्पेसिस कशी आहे सेम. मग आता हे समजलं आपल्याला झेनोगॅमीचं. आता आपल्याला कशाकडे जायचं आहे, हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, हायब्रिडायझेशनमध्ये काय होते, पूर्ण स्पेसिसच चेंज होऊन जाते. म्हणजे आता समजा इथं आपण हिबिस्कस रोज एक घेतला, चायना रोज एक घेतला आणि इकडे एक दतुरा घेतला, आपलं फेवरेट उदाहरण सरांचं. इथं चायना रोज आणि इकडं दतुरा घेतला. मग इकडं कसं होऊ लागलं, इथं प्लांट डिफरंट आहे फ्लावर डिफरंट आहे पण स्पेसिस कशी होती सेम. इकडं प्लांट सेम होतं, फ्लावर पण सेम होतं, स्पेसिस पण सेम होती. इकडं काय होतं, फ्लावर मी सगळं सेम होतं. इथं फक्त फ्लावर डिफरंट होतं पण प्लांट बॉडी कशी होती सेम. इथं कसं होतं, प्लांट बॉडी डिफरंट होती पण स्पेसिस सेम होती. इकडे पूर्ण स्पेसिस बदलली म्हणल्याच्या नंतर प्लांट बॉडी पण बदलली, फ्लावर पण बदलला. मग ह्याच्या आता समजा आपण काय घेतलं, चायना रोज घेतला आणि दतुरा घेतला, त्या जोगाचं मिक्सचर करून जे हायब्रिड तयार होणार आहे, जी नवीन कलम तयार होणार आहे त्याला म्हणतात हायब्रिड, म्हणजे नवीन तयार होणे. तर आय होप हे तुम्हाला सगळ्याला समजलं का. पहिल्यांदा आपण इथं पॉलिनेशन बघितलं. पॉलिनेशनमध्ये काय बघितलं आपण, डेफिनेशन बघितली. What is meant by the pollination? The transfer of pollen grains from anther to stigma from same flower or for same plant or for same species or. तर पुन्हा आपण बघितलं टाइप ऑफ अ पॉलिनेशन. कुठे गेले, टाइप ऑफ पॉलिनेशन. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनमध्ये किती होते, दोन. त्याच्यामध्ये कोणते, ॲटोगॅमी गायटेनोगॅमी. ऑटोगॅमीमध्ये कसे होते, दोन. होमोगॅमी आणि क्लिस्ट्रोगॅमी. क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय होतं, झेनोगॅमी हायब्रिडायझेशन. सो इथं आपले टॉपिक एंड झालेले आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना माझं शिकवलेलं चांगलं समजलं असेल. थँक्यू माझं ऐकून घेतल्याबद्दल आणि सरांना पण थँक्यू मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू टू ऑल ऑफ यू.